नमस्कार. आपलं माणूस या यूट्यूब चॅनलवर मी गजानन मोहनगिरी सर्व वाचक आणि श्रोत्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज मी कुलस्वामिनी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पॉकेट मनी आणि पॉकेट संस्कार या पुस्तकातील लेख वाचन काळाची गरज याचे वाचन करणार आहे. तर ऐकू वाचन काळाची गरज. कुठल्याही रक्तसंबंधाशिवाय जे नाते निर्माण होते ते नाते म्हणजेच मित्रत्वाचे सोबत्याचे नाते. मैत्री ही निष्पाप, निरागस, निस्वार्थी असावी, जेणेकरून त्यातून निखळ आनंदाची प्राप्ती तर होतेच, पण त्याचबरोबर कल्याण देखील साधले जाते. श्रीकृष्ण सुदामा ही मैत्री पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाच्या मैत्रीमुळे सुदाम्याच्या जीवनाचे कल्याणच झाले हे सर्वांनाच ज्ञात आहे. आजच्या आधुनिक काळात देखील आपल्याला श्रीकृष्णासारखा सखा लाभावा ही आपली मनोमन इच्छा असते. अशा इच्छेच्या पूर्ततेचे काम बऱ्याच अंशी ग्रंथ करत असतात. सर्वसामान्यांच्या जीवनाला परिपूर्ण करण्याचा मार्ग ग्रंथ सांगतात. ग्रंथासारखा गुरु नाही, ग्रंथासारखे सोबती नाहीत. या शब्दात ग्रंथांचे महात्म्य गौरविले आहे. संत तुकाराम महाराज देखील एकांत वाचन याचे महत्त्व सांगताना म्हणतात, अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीती जावा, काळ सार्थकची करावा जनांसहित. वाचन, चिंतन, मनन ह्या वाचनाच्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या चढत असताना वाचकाची विचार करण्याची क्षमता आणि दृष्टिकोन यात देखील विकास होताना जाणवतो. या विशाल दृष्टिकोनाचा होणारा फायदा विशद करताना हेनरी फोर्ड म्हणतात, यशाचे खरे गमक कोणते असेल तर ते हे की दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्याची शक्ती असणे व एखाद्या गोष्टीकडे त्याच्या व स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहणे. एक सोबती दुसऱ्या सोबत्याच्या यशाला मदत करतो. तसेच ग्रंथ देखील एक सोबती म्हणून वेगवेगळ्या मार्गांनी वाचकाच्या यशाला हातभारच लावतात. ग्रंथांच्या वाचनाने आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते, कार्यक्षमता वृद्धिंगत होण्यास मदत होते. ग्रंथ कळत न कळत जीवनात तत्वे देतात. जगण्याला योग्य दिशा देऊन होणारी दशा टाळण्याचे कार्य ग्रंथ करत असतात. वाचनाला कृतीची साथ मिळाल्यास व्यक्तीचे जीवन खरोखर सुखासमाधानाने व्यतीत होण्यास मदत होते. कारण खऱ्या सुखाचा अर्थ पुस्तके समजावून सांगण्यास मदत करतात. वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथांच्या वाचनाने विचारकक्षा समृद्ध होण्यासच मदत होते. भाषाशास्त्रावरील ग्रंथांच्या वाचन विवेचनातून भाषेवर प्रभुत्व प्राप्त होण्यास मदत होते. काव्य वाचनाने गेयतेच्या आनंदाबरोबरच कवीला आलेले अनुभव देखील आपणास कळतात. माणसाला आपले मनोगत संक्षेपाने व नेमकेपणाने व्यक्त करायचे झाल्यास तो कवितेचा आश्रय घेतो. अशा काव्यग्रंथांच्या वाचनाने जीवनाला सुगंधच मिळण्यास मदत होते. बुद्धिवान सोबत्याच्या संगतीत जशी बुद्धीला चालना मिळू शकते, तसेच गणित आणि विज्ञानाच्या वाचनाने बुद्धीला बौद्धिक खत मिळते. वेगवेगळ्या बौद्धिक प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर या विषयांवरील ग्रंथ वाचनाने एकाग्रता देखील वाढते. इतिहास, भूगोल यांच्या वाचनाने ज्ञानाची कक्षा रुंदावते. भूगोल ग्रंथांच्या वाचनाने वेगवेगळ्या प्रदेशातील जनजीवनातील विविधता असण्यामागची कारणे समजतात. प्रत्येक देशातील व्यक्तीचे वर्तन वेगळे का या प्रश्नाचे उत्तर आपणास इतिहास भूगोलाच्या वाचनाने मिळते. ज्या देशाची भौगोलिक रचना आणि हवामान जसे असेल तशीच तेथील प्राण्यांची आणि मानवाची देखील जडणघडण होत असते. तर राष्ट्राभिमान जागृत करण्यास इतिहास मदत करतो. प्रत्येक व्यक्तीस कमीत कमी आपल्या देशाच्या इतिहास भूगोलासंबंधी तरी माहिती असावी, ज्यातून असंख्य भेद त्या ज्ञानातून दूर होतील. ज्या शांततेची आज प्रत्येक राष्ट्राला आवश्यकता भासत आहे ती ज्ञानातूनच मिळते, जे ज्ञान वाचनातून प्राप्त होण्यास मदत होते.
सोबत्याच्या संगतीत जसे आपले मनोरंजन होते तसेच ग्रंथ वाचनाने देखील आपले मनोरंजन होते. कारण कोणत्याही साहित्याचे दोन प्रमुख हेतू असतात, मनोरंजन आणि प्रबोधन. खरोखर एकांतात आपल्याला साथ देण्याचे कार्य ग्रंथ फार चांगल्या रीतीने करतात. चरित्र ग्रंथांचे वाचन आपणाकडून झाले तर थोरांचे अनुभव आपल्याला समजतात. या अनुभवातून आपल्याला कोणत्या परिस्थितीत कसे वागायचे हे कळते. म्हणजे संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य ग्रंथ आपल्याला शिकवितात. आज आधुनिकतेच्या वातावरणात मनोरंजनाची साधने बदलत चालली. ज्यातून एखाद्या वेळेस मनोरंजन होत असेल, ज्याला तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य देताना दिसून येतो. परंतु या मनोरंजनाच्या साधनातून प्रबोधनाचे कार्य किती साध्य होत असेल, या प्रश्नाला सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यासाठी तरुणांनी परत एकदा वाचन संस्कृतीच्या मार्गाने मार्गक्रमण करावे. ज्या देशात विचारी बुद्धिमान तरुणांचा वर्ग वावरताना दृष्टीस येईल, तिथे खरोखर भविष्य हे उज्ज्वलच आहे असे समजावे. विचारी तरुणांनी बुद्धीच्या निकषावर चिंतनाच्या बळावर विचारांती केलेली कृती ही खरेच समाजहितकारकच ठरणार नाही का? अशी कृती हातून होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. इथे हा लेख संपतो. लेख आवडल्यास लेखाला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही नम्र विनंती. धन्यवाद.